आज वार आहे गुरुवार आणि महाराजांचा वार, त्यामुळे मी सकाळी सडा रांगोळी वगैरे केली, घर स्वच्छ लुटून काढलं, उंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे केलं. हे गेलेले आहेत कामाला, श्री गेलेला आहे अकॅडमीला आणि माझी चालू आहे देवपूजा. आज महाराजांना अभिषेक वगैरे आपल्याला घालायचा आहे आणि ह्या ज्या आहेत माझ्या सातेसरा आहेत. देव खूप असल्यामुळे देवपूजेला कमीत कमी तास ते 1.5 तास वेळ लागतो. जर दोघांनी मिळून केलं तर अर्धा पाऊण तासामध्ये होते, पण एकट्याने करायचं म्हणतं 1.5 ते पावणे 2 तास वेळ लागतो. आणि किती छान मूर्त्या आहेत. मला सातेसरांच्या मूर्त्या या खूप आवडतात. अगदी आखीव रेखीव मूर्ती आहे. आणि महाराजांना मी आज अभिषेक अभिषेक घालत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी जप करत असते. काही नाही, साध्या दुधाने आणि साखर मिक्स करून घातलेलं आहे. दही पण माझ्याकडे नव्हतं आणि साधं पाणी याने व्यवस्थित महाराजांना हे करून चोळून वगैरे आंघोळ घातलेले आहे. तुम्ही इथं अष्टगंधाने सुद्धा अभिषेक घातला तरी सुद्धा चालेल. ही नाथ तर वगैरे महाराजांना गुरुवारी लावायचं, कारण महाराजांना ही नाथ तर खूप आवडतं. तसेच तुमच्याकडे सोनचाफ्याचं जर फुल असेल ते सुद्धा घालायचं. महाराजांना सोनचाफासुद्धा खूप आवडतो. नसेल तर एखादं पिवळं फुल घातला तरीसुद्धा चालेल. पिवळी मिठाईसुद्धा आज महाराजांना दाखवायची. मैत्रिणीनं आज गेले नाही मी दुकानात, कारण की आज कटिंगच काय नव्हतं. काल हे डबलला थांबल्यामुळे रात्री आले 12 वाजता आणि परत गेले सकाळी 6:30ला. त्यामुळे कटिंग नसल्यामुळे मी गेले नाही. म्हटलं घरातलं तर आवरूया. आणि काल भाचा आलेला आणि त्याने भोपळा आणून दिलेला आहे. आता आपल्याला याच्या घाऱ्या बनवाव्या लागणार. तसेच आई गेली ती मामाकडे आणि मामाने शेंगा दिलेल्या होत्या, वल्ल्या शेंगा भुईमुगाच्या. तर त्या आता आपण उकडून खायच्या आहेत. खूप छान लागतात. कुणाकुणाला आवडतात नक्की सांगा. मीठ घालून उकडायच्या आणि जेवताना आपण जेवणासोबत खायच्या. खूप छान लागतात. तसेच मामाने त्याची म्हस आलेली आहे मामाची, तर जो पातळ गिन्ना असतो म्हणजे खरवस, त्याचं चीक दिलेलं आहे. तर खरवससुद्धा आपल्याला बनवायचं आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:15 आणि चला मी आता स्वयंपाकाला लागणार आहे. चपात्या माझ्या झालेल्या आहेत आणि आईचं दुसरं ब्लाऊज मी तयार करायला घेतलेलं आहे. जी गडवाल साडी होती त्याच्यावरचंही ब्लाऊज आहे. आणि थोडंसं आज मी माझं स्किन केअरसुद्धा केलेलं आहे. काही नाही, मॉइश्चरायझर माझ्याकडे होतं ते लावलं आणि थोडासा मसाज केला आणि ते सुकून दिलं. आणि त्यानंतर छान म्हणजे गार पाण्याने चेहरा क्लीन केला. तुम्ही वाफसुद्धा घेतला तरीसुद्धा चालेल. आणि आता माझं चालू आहे घर पूर्ण स्वच्छ लोटून काढायचं. घर स्वच्छ लोटून काढते, तिकडं माझा स्वयंपाक पण चालू आहे. चपात्या झालेल्या आहेत, भात आणि भाजी तेवढी राहिलेली आहे आणि खरवस आपल्याला बनवायचं आहे. खरवसामध्ये मी बिस्किटं ॲड करणार आहे. जी पार्लेची बिस्किटं असतात ती ॲड करणार आहे, कारण की हा पातळ खरवस असल्यामुळे थोडासा त्याला घट्टपणा येण्यासाठी बिस्किट किंवा रवा वापरू शकता तुम्ही, किंवा एक गव्हाचं पीठसुद्धा त्यामध्ये वापरलं तरीसुद्धा दाटपणा येतो. आणि घरामध्ये असल्यावर सुद्धा कसा वेळ गेला कळत नाही. दिवसभर म्हणजे